कोल्हापूर शहरालगतची उपनगरं तसंच ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे 60,000 मिळकतधारकांच्या मिळकत पत्रिकेचा प्रश्न प्रलंबित आहे। या मिळकतधारकांना मिळकत पत्रिका देण्यासाठी ड्रोनद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचा सर्व्हे करण्याची गरज आहे। मात्र यासाठी 11,21,73,000चा खर्च अपेक्षित असल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून राज्य सरकारचं लक्ष वेधलं। यावर उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील 6 आणि हद्दीबाहेरील लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील 6 अशा एकूण 12 गावांचं नागरीकरण झालेले सुमारे 3076.67 हेक्टर इतकं क्षेत्र आहे। त्यामधील अंदाजे 60,000 मिळकतीच्या नगर भूमापनासाठी एकूण 12 गावातील 1,648 सर्वे नंबर प्रस्तावित करण्यात आल्याचं सांगितलं। या 12 गावांमध्ये नगर भूमापन करण्यासाठीची अधिसूचना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे 15 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर करण्यात आल्याचं नामदार विखे पाटील यांनी सांगितलं। नगर भूमापनाचे काम आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासाठी 11,21,73,783 इतका खर्च अपेक्षित आहे। शिवाय हे काम पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये 25% वाढ होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेने पत्रान्वये महापालिका हद्दीतील 6 गावांच्या नगर भूमापनासाठीचा खर्च उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे। तसंच उर्वरित ग्रामीण क्षेत्रातील 6ही गावांचा मूळ गावठाण सर्वे झालेला असून गावठाण बाहेरील विस्तारित क्षेत्रातील नगर भूमापनाचं काम स्वामित्व योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात येणार असल्याचं सांगितलं। तसंच उर्वरित ग्रामीण क्षेत्रातील 6ही गावांचा मूळ गावठाण सर्वे झालेला असून गावठाणाबाहेरील विस्तारित क्षेत्रातील नगर भूमापनाचं काम स्वामित्व योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं।